Namaste, please. I am Dr. Sanjay Gaikwad, author, orator, and college teacher. Friends, in this today's video, we are going to start 3.4, that is statement of purpose. तुम्हाला जसं की माहिती आहे, we have already started the third section from our course book, from our textbook, and the third section is named as writing skills. या writing skills मध्ये the first one we have studied, that is summary writing. Second one we have studied, that is mind mapping. The third one, that is note making. आणि आजच्या या व्हिडिओमध्ये 3.4, that is स्टेटमेंट ऑफ पर्पज. मला माहिती आहे स्टेटमेंट ऑफ पर्पज हे आपल्यासाठी सर्वांसाठी नवीन आहे. स्टेटमेंट ऑफ पर्पज म्हणजे उद्देशाची विधान म्हणजे एक वाक्य, परंतु हे एक वाक्य नाहीये. तर हे स्टेटमेंट ऑफ पर्पज म्हणजे त्याच्यामध्ये पूर्ण आपलं इंटेन्शन आहे. सम पॅरेग्राफ्स आर देअर, 5 to 6 पॅरेग्राफ्स आर देअर, अराउंड 500 वर्ड्स असं ते आहे. आणि म्हणून स्टेटमेंट ऑफ पर्पज हा नवीन टॉपिक असल्यामुळे हा अत्यंत महत्वाचा टॉपिक आहे. आणि मित्रांनो, हा व्हिडिओ मला माहिती आहे की युट्यूब वरील व्हिडिओ सर्वांना कमीत कमी वेळेचे हवे आहे, परंतु हा अकॅडमिक व्हिडिओ आहे. दिस इज एज्युकेशनल व्हिडिओ. आणि म्हणून आय हॅव ट्राईड माय लेवल बेस्ट टू कॉम्प्रेस द व्हिडिओ. तरीही 1 तासापेक्षा अधिक वेळेचा हा व्हिडिओ झालेला आहे. परंतु मित्रांनो, या व्हिडिओमध्ये माझ्या समोरचे चॅलेंजेस जे आहेत ते 3 प्रकारचे विद्यार्थी आहेत. एक्स्ट्रा ऑर्डिनरी, ऑर्डिनरी आणि बिलो ॲव्हरेज. या तिघांसाठीही उपयुक्त अशा प्रकारचा दर्जेदार व्हिडिओ मी आपल्यासाठी घेऊन आलेलो आहे. आणि म्हणून आय रिक्वेस्ट यू टू शेअर द व्हिडिओ, लाईक द व्हिडिओ अँड टू सबस्क्राईब माय चॅनल विच इज नोन ॲज डॉक्टर संजय गायकवाड. फ्रेंड्स, प्रत्येक व्हिडिओ प्रमाणेच ह्या व्हिडिओचं डिटेलमध्ये आपण स्टेटमेंट ऑफ पर्पज अभ्यासण्या अगोदर इन शॉर्ट तुम्हाला ती आयडिया यावी म्हणून अगदी शॉर्टपणे स्टेटमेंट ऑफ पर्पज म्हणजे काय हे मी तुम्हाला सांगतो. व्हॉट इज स्टेटमेंट ऑफ पर्पज? Statement of purpose is an application. Statement of purpose is an essay. Statement of purpose म्हणजे काय? एक ऍप्लिकेशन आहे, एक रिक्वेस्ट आहे, विनंती पत्र आहे, ऍप्लिकंटनं लिहिलेलं, अर्जदारानं लिहिलेलं. एसे आहे, तो एक निबंध आहे, परंतु हा निबंध इतर निबंधापेक्षा वेगळा असा निबंध आहे. कारण या ठिकाणचा जो उद्देश आहे, तो उद्देश काय आहे? एक काही जजेस समोर आपल्याला ते ऍप्लिकेशन ठेवायचं आहे, तो एसे ठेवायचा आहे आणि त्यांना आपल्याला कन्व्हिन्स करायचं आहे की आय एम एलिजिबल कॅन्डिडेट फॉर दिस स्पेसिफिक कोर्स, फॉर दिस पर्टिक्युलर कोर्स और डिग्री और डिप्लोमा और स्कूल और कॉलेज और युनिव्हर्सिटी. या कोर्ससाठी मी लायक आहे आणि मला ऍडमिशन मिळाली पाहिजे. हा या स्टेटमेंट ऑफ पर्पजचा उद्देश आहे. अँड व्हॉट डज इट डिस्क्राईब? या स्टेटमेंट ऑफ पर्पज मध्ये कशाचं वर्णन केलं जातं? इट डिस्क्राइब्स युअर पर्सनॅलिटी. इट डिस्क्राइब्स माय पर्सनॅलिटी. व्यक्तिमत्वाचं वर्णन त्या ठिकाणी आहे. इट रिफ्लेक्ट्स आवर पर्सनॅलिटी. इट रिफ्लेक्ट्स आवर एम्स. इट रिफ्लेक्ट्स आवर अम्बिशन्स. आपले ध्येय, महत्वाकांक्षा त्यातनं रिफ्लेक्ट केल्या जातात. आपलं जे करिअर आहे, त्या करिअरचे जे गोल आहे, त्या करिअरसाठी अपघातानं मी ऍडमिशन तुमच्या या विशिष्ट कोर्सला घेत नाहीत, तर माझं स्कूलिंग त्यामध्ये झालेलं आहे. एक्स्ट्रा करिक्युलर अँड को करिक्युलर ऍक्टिव्हिटी सुद्धा मी त्याप्रमाणे करत आलेलो आहे. आणि आय एम नॉट जस्ट कम्प्लिटिंग दिस कोर्स ओनली फॉर ब्रेड अँड बटर, ओनली फॉर मनी. तर त्यापेक्षा उदात्त जो हेतू आहे त्यासाठी मी हे पूर्ण करणार आहे, असं कन्व्हिन्सिंग आपल्याला जजेसला त्या ठिकाणी करावं लागतं. आणि एक अपॉर्च्युनिटी या स्टेटमेंट ऑफ पर्पज मधून, स्टेटमेंट ऑफ पर्पजला अ पर्सनल स्टेटमेंट असंही म्हणतात ना, एक अपॉर्च्युनिटी मिळत असते. टू शो हाऊ यू आर डिफरंट दॅन द अदर्स, टू शो हाऊ यू आर डिस्टिंक्ट दॅन द अदर्स. इतरांपेक्षा आपण कसे वेगळे आहोत हे दाखवण्याची एक संधी या ठिकाणी मिळत असते. या स्टेटमेंट ऑफ पर्पजचा जो उद्देश आहे तो म्हणजेच एका विशिष्ट कोर्सला प्रवेश घेणे आणि त्यासाठी लागणाऱ्या पात्रता माझ्यामध्ये आहे हे दाखवणं, हा स्टेटमेंट ऑफ पर्पजचा मुख्य उद्देश आहे. व्हॉट इज द फॉर्मॅट? जस्ट आय टोल्ड यू ऑलरेडी दॅट स्टेटमेंट ऑफ पर्पजचा जो फॉर्मॅट आहे तर तो विदिन 5 or 6 पॅरेग्राफ्स इट शुड बी देअर. इट शुड बी रिटन अराउंड 500 वर्ड्स, साधारणतः 500 शब्दांचा. मला माहिती आहे की हा भाग आपल्यासाठी पूर्णपणे नवीन आहे, तरी सुद्धा ॲज वी नो दॅट प्रॅक्टिस मेक्स मॅन परफेक्ट. टेक द हिंट्स, टेक द गाईडलाईन्स आणि राईट इट, बिकॉज राईट मेक्स अ पर्सन फुल. म्हणजे लेखनामधून व्यक्तीचं व्यक्तिमत्व हे पूर्णत्वाकडे जात असतं. म्हणून
आय डॉक्टर गायकवाड रिक्वेस्ट यू, मी तुम्हाला विनंती करतोय की प्रॅक्टिस अँड प्रॅक्टिस अँड प्रॅक्टिस, पूर्णपणे प्रॅक्टिस करा आणि हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. जेथे गरज असेल पॉज द्या, टेक द स्क्रीनशॉट्स घ्या, क्योंकि बहुत मेहनत करके मैंने ये वीडियो बनाया हुआ है और मुझे पूरी उम्मीद है कि आप ये वीडियो लास्ट तक देखेंगे. सो विदाउट वेस्टिंग अवर टाइम, लेट्स गेट स्टार्टेड. So my dear friends, 3.4 Statement of Purpose is our today's topic and we are going to study it. Now see, statement. What do you mean by statement? Statement, that is proposition, vidhan. Purpose that is motive, meaning, उद्देश और हेतु. उद्देश किंवा हेतूसाठी केलेले विधान. But this is not just single sentence. It is a draft. Let's see what it is. Icebreakers activity is there as usual. Match the professions. There are professions with the desired qualities, and these are the qualities. Before seeing professions and qualities, let's see the meaning of profession and quality. Profession, that is business, career, उपजीविकेचा उद्योग, that is profession. Quality, that is property, गुणधर्म. ओके, येथे काही उद्योग व्यवसायांची नावं दिलेली आहेत, सेवांची नावं दिलेली आहेत आणि येथे त्याच्यासाठी असणारे ज्या क्वालिटीज आहेत, गुणधर्म, ते येथे रेखाटलेले आहेत. सो बिझनेसमन, आर्टिस्ट, ॲडव्होकेट, पोलीस, सायंटिस्ट. बिझनेसमॅन व्यावसायिक, आर्टिस्ट कलाकार, ॲडव्होकेट वकील, पोलीस सायंटिस्ट शास्त्रज्ञ. And here are the qualities: reading, experimenting, researching. वाचन करना, प्रयोग करना और संशोधन करना, ये किसके लिए आवश्यक होता है? वाचन, प्रयोग और संशोधन किसके लिए? बिजनेसमैन के लिए, आर्टिस्ट के लिए, एडवोकेट के लिए, पुलिस के लिए या साइंटिस्ट के लिए? यस, साइंटिस्ट. रीडिंग, एक्सपेरिमेंटिंग एंड रिसर्चिंग. देन अलर्ट, इन्वेस्टिगेट, लव फॉर फिजिकल एक्टिविटी. किसके लिए होना है? अभी आपको सोचना है, आपको देखना है. कन्विंसिंग, सेलिंग, रिस्क टेकिंग. कन्विंस करना है लोगों को, खातरी दिलाना है, सेल करना है और रिस्क भी लेना है. विच प्रोफेशन डज इट बिलोंग टू? आपको देखना है. इमेजिनेटिव, क्रिएटिव, थिंकिंग आउट ऑफ द बॉक्स. कल्पना करायची आहे, नवनिर्माणशील करायचं आहे आणि आउट ऑफ बॉक्स, चाकुरीबद्धच्या पलीकडे विचार करायचा आहे. तो विच प्रोफेशन डज इट बिलॉंग? यू थिंक. ओके. लॉजिकल रिझनिंग, तर्कशुद्ध भाव. ओरॅटरी, वक्तृत्व, क्रिटिकल थिंकिंग, रिझनिंग. एक कशासाठी आवश्यक आहे हे तुम्हाला बघायचं आहे. अँड माय डिअर स्टुडंट्स, आय एम नॉट गोइंग टू गिव्ह यू द रेडीमेड आन्सर्स. You are going to solve it. I have just explained some of the meanings. Okay. Activity 2. What is your career goal? Career. What do you mean by career and what do you mean by goal? Let's see. Now see, my career goal. You are going to write here your career goals. But before that, try to understand the meaning of career and goal. And here it is. Career, that is business, employment, कारकीर्द, and goal, that is target, intention, ध्येय. So what is your career goal? तुमच्या कारकिर्दीचे तुमचे ध्येय काय आहे? You are going to write here. Okay. This is my goal about my career, etc., etc. And number 3, which of your qualities would help you in achieving your career goal? समजा माझ्या करिअरचा गोल असेल to become best cricketer. तर which best qualities do I have? For example, good physical stamina, good batting, good fielding, good bowling, then sportsmanship, then running, etc., etc. So these are my qualities to achieving my career goal if I want to become a good cricketer. Did you get it? Like that you are going to write about your career goal. क्या है आपका करियर गोल? यहाँ पे आपको लिखना है क्या बनना है आपको या क्या करना है. ओके.
और उसके बाद में यहाँ पे कौन कौन से क्वालिटीज है आपको वो यहाँ लिखना है। माय करियर गोल एक ही नहीं हो सकता है ना। क्रिकेटर बनना है तो बेस्ट बैट्समैन, बेस्ट फील्डर, बेस्ट अंपायर, स्पोर्ट्समैनशिप, देन attain or achieve good physical stamina, etc., etc. So you are going to write all those things here. Okay. Number 4, list the obstacles which might hamper in achieving your goals in life. One is done for you. ऐसा नहीं कि हमने गोल डिसाइड किया और हमने वो सभी के सभी पा लिए। There are some obstacles. What are there? Some obstacles. Obstacles means barrier, अडचणी, which might hamper, that is disturb, interfere, अडथळा आणू शकतात in achieving your goals in life. One is done for you. Lack of proper guidance नहीं है मुझे, so that may prove one of the obstacles in achieving my goals. Just like that, you may have many obstacles for achieving your goals, so you are going to write it here. Did you get it? तुमच्या करिअर गोलच्या प्राप्तीसाठी तुमच्या मार्गात असणारे ऑब्स्टॅकल्स जे तुम्हाला हॅम्पर करतात, अडथळे आणतात, दोज obstacles you are going to write it here. So think and write. So dear friends, statement of purpose, and here is the meaning of statement of purpose. What is a statement of purpose? Key question, very important question. And let's see. A statement of purpose, that is SOP, is an application made to a university. So what is statement of purpose? An application, and it is made to a university. ते एक application आहे विद्यापीठाला केलेलं. What for? To seek. Let's see the meaning of application and seek. Application, that is request, desire, विनंती. Seek, that is look for, शोधणे. Admission to a particular course. So SOP is an application and it is made to a university to seek admission to a particular course. It is an essay. It is just not only an application, but it is an essay. Essay, that is a short piece of writing which describes you as a person, your ambitions. Now see, statement of purpose is not only an application but also an essay, and this essay describes you as a person. तुमचं ते व्यक्ती म्हणून वर्णन करतं, and it also describes your ध्येय, ambitions, तुमच्या महत्वाकांक्षा सुद्धा ते वर्णनित करत असतं, सांगत असतं. It speaks, it means what? Statement of purpose speaks about your journey of life. Wow, very important thing. Statement of purpose speaks about your journey of life. तुमच्या जीवनाच्या प्रवासावरती ते बोलत असतं, ते सांगत असतं. And the qualities you have nurtured in the process. In your journey of life, which qualities you have nurtured? Nurtured, that is upbringing, schooling, संगोपन किंवा शिक्षण. कोणत्या बाबी तुम्ही शिकलेल्या आहेत, नर्चर्ड केलेल्या आहेत, वृद्धिंगत केलेल्या आहेत in your personality. In the process means in your life, in the journey of your life. So SOP is an application, SOP is an essay, and it describes you as a person. It also describes your aim, ambitions, and it also focuses on your special qualities which you have nurtured in the process in your life. Scorecard of the transcript gives your academic essay आहे आणि तो स्कोर कार्ड सुद्धा आहे. कशाचा स्कोर कार्ड आहे? ऑफ द ट्रान्सक्रिप्ट, एक्सेप्ट, उतारा आहे, तो एक पॅसेज आहे, वी कॅन से. दिस इज द स्कोर कार्ड ऑफ आवर अकॅडमिक्स, शैक्षणिक, एज्युकेशनल अचिव्हमेंट्स, शैक्षणिक जी आपली संपादनूक आहे त्याचं ते स्कोर कार्ड आहे. आपल्याला त्या ऍप्लिकेशन मध्ये लिहावं लागतं युनिव्हर्सिटीला, माझ्यामध्ये हे गुण आहे, I have completed this and these certificates courses, these diplomas and these certificates I have, etc., etc. It is objective. What is objective? Statement of purpose is objective. SOP gives an idea about in it, that is natural,
क्वालिटीज. SOP हे ऑब्जेक्टिव्ह आहे, वस्तुनिष्ठ आहे. काय करते, तुमच्या इनेट क्वालिटीज ज्या आहेत, नॅचरल क्वालिटीज ज्या आहेत, त्याची एक आयडिया देत असतं. म्हणजे मी जर कोणाचा SOP जर वाचला तर आय कॅन अंडरस्टँड इनेट क्वालिटीज, नॅचरल क्वालिटीज ऑफ द ओनर और ऑफ द रायटर ऑफ SOP अँड ऑब्जेक्टिव्ह इन नेचर. वस्तुनिष्ठ आहे परंतु सब्जेक्टिव्ह इन नेचर, व्यक्तिनिष्ठ ते आहे. इट इज डिफर फ्रॉम पर्सन टू पर्सन. It is vary from person to person. So it is objective. It is also subjective. So once again, please see what is SOP. It is an application. SOP is an essay. It describes you, your aims, your wishes, your desires, your ambitions, your goals. Okay. It is also the journey of our life, and it focuses on the qualities which we have nurtured life. Scorecard of our academic achievements, and the nature of statement of purpose is objective, but it is subjective in nature. Very important thing. The SOP gives you an opportunity to show the special qualities which make you distinct from others. ही SOP आपल्याला opportunity देते, संधी देते, लक देते, which to show your special qualities, and those qualities can make you distinct, that is separate, unlike, भिन्न. हम दूसरों से अलग कैसे बताने की अपॉर्चुनिटी ये SOP हमें देता है कि हम दूसरों से डिस्टिंक्ट कैसे है, अलग कैसे है. It explains why you want to join the course. It gives the reason behind joining the course. What is your liking? How you have developed your liking? हमें क्या पसंद है? What are our and how we have developed those our interests. It justifies how you will be able to achieve your aim. यहाँ पे justify भी किया जाता है, समर्थन किया जाता है कि हम हमारा जो aim है लाइफ का, aim ध्येय, वो कैसे प्राप्त करेंगे, अचीव करेंगे. It also explains why you have selected a particular university. Look, it explains. What does it explain? That why you want to join the course. It explains our likings, and it also explains our aim, and it also explains selected a particular university. ये पर्टिकुलर विश्वविद्यालय ही आपने क्यों चुना है, इसका भी स्पष्टीकरण यह देता है. यह यानी SOP. The SOP is a gateway. Wow. This is the entrance. This is the opening gate to your career as the admission committee judges you or screens the applications on the basis of the SOPs received. Look, ये क्या है? SOP तो गेटवे है. This is the entry point है. काय का एंट्री पॉइंट है? अपने करियर का. How is it? Because admission committee judges you. वो हमें जज करती है, एसेस करती है, एग्जामिन करती है, स्क्रीन्स करती है, हमें टेस्ट करती है. द एप्लीकेशंस ऑन द बेसिस ऑफ द SOPs रिसीव्ड. वो SOP कैसा है, इसके आधार पर वो कमिटी हमें जज करती है, एग्जामिन करती है, स्क्रीन करती है, एसेस करती है, इवेल्युएट करती है. हेंस इट इज अ वेरी इंपॉर्टेंट डॉक्यूमेंट. इट मीन्स व्हाट? SOP. How is this document? Important, not just important, very, very, very important document. Document that is bond, a record in written. दस्तऐवज. अत्यंत महत्वाचा हा दस्तऐवज आहे. I hope you must have understood the importance of SOP and also the concept of SOP. Okay? The SOPs for undergraduate, postgraduate and doctorate levels would be different. Now see, all SOPs are not of same types, but they are differ from one other. They are vary. For example, the SOPs for undergraduate, postgraduate and doctorate levels would be different. Let's see what do you mean by undergraduate, postgraduate and doctorate. Undergraduate, padvi purva. You can say
first year, second year, third year, before degree. Postgraduate means after degree, Padvyuttar. And doctorate, that is Vidya Vachaspati, PhD, Doctor of Philosophy. Okay, so the SOP of undergraduate level, SOP of postgraduate level and SOP of doctorate level would be different, अलग रहते हैं. The SOPs differ according to the requirement. SOPs are differ according to the requirement, गरजेनुसार. The number of words in which an SOP is written is also different for different universities. Look, number of words, no fixed words are there. Okay, from university it is varying. At this level, when you would pass your standard 12 examination and write personal statements to universities for admission to undergraduate course, you should follow the format given below. अभी देखो बच्चों, यहाँ पे अंडर ग्रेजुएट, पोस्ट ग्रेजुएट और डॉक्टरेट लेवल के जो एसओपीज है वो डिफरेंट है. तो कौन सा एसओपी आपके सामने रखना है? तो इन ऑर्डर टू बी फैमिलियराइज विद स्पेसिफिक एसओपी, व्हाट इज सेड दैट व्हेन यू वुड पास योर स्टैंडर्ड 12 एग्जामिनेशन and write personal statements to universities for admission to undergraduate course, you should follow the format given below. 12वी नंतर तुम्ही आता ग्रॅज्युएशनला जाणार आहात, तर त्या ठिकाणी तुम्हाला जे लागणार आहेत SOPs, those SOPs have been given here as models. Format of SOP, and here is the format of SOP, statement of purpose. The statement of purpose should be written in around 500 words, tentatively in 5 or 6 paragraphs. Look, how many words should be there? Around 500, around sumari 500 words, and tentatively साधारणतः in 5 or 6 paragraphs, can be 5 or can be 6. 5-6 परिच्छेदामध्ये 500 शब्दांपर्यंत हा SOP असावा. Begin with your introduction. You are going to start your SOP by your introduction. आपको आपका परिचय देना है. Talk about your personal background. तुमची वैयक्तिक पार्श्वभूमी सांगायची आहे. Your mental makeup and your aim in life. आपका mental makeup, आपकी मानसिकता, उसका स्ट्रांगनेस आपको बताना है. And your aim in life. आपका क्या उद्देश्य है आपके जीवन में, ये भी आपको बताना है. दिस इज द फर्स्ट पैराग्राफ. इंट्रोडक्शन, पर्सनल बैकग्राउंड, मेंटल मेकअप एंड एम इन लाइफ. द सेकंड पैराग्राफ should speak about why you wish to join this specific program or course, your area of interest. What is the second paragraph about? It is about why you want to join this specific program or course. ये प्रोग्राम या कोर्स आप क्यों ज्वाइन करना चाहते हैं, ये आपको बताना है. And your area of interest should be included in the second paragraph. In the third paragraph, write about your qualities. तुमच्या क्वालिटीज, गुण विशेषता तुम्हाला इथे लिहायच्या आहे. That would be helpful or suitable for this career goal or objective. म्हणजे कोणत्या क्वालिटीज की या करिअर गोल जे आहेत त्याच्याशी मिळत्या जुळत्या आपल्या क्वालिटीज कशा आहेत ते त्या ठिकाणी लिहायच्या आहेत. Show how your hobbies and extracurricular activities would be helpful in strengthening your goals. And what should you show? You should show your hobbies, that is your interests, तुमच्या आवडीनिवडी, and extracurricular activities, अभ्यासेतर ज्या कृती आहेत त्या कशा युजफुल आहेत, उपयुक्त आहेत. In strengthening, that is make stronger, सशक्त बनविणे. Your goals, आपले जे गोल्स आहेत ध्येय ते मिळवण्यासाठी आपल्या हॉबीज आणि एक्स्ट्रा करिक्युलर ऍक्टिव्हिटीज कशा पद्धतीने पूरक आहे. सो वी आर गोइंग टू राईट दिस इन द थर्ड पॅराग्राफ. सो अगेन प्लीज सी इन द फर्स्ट पॅराग्राफ, इंट्रोडक्शन, पर्सनल बॅकग्राउंड, देन मेंटल मेकअप अँड एम इन लाईफ शुड बी डिस्क्राइब्ड इन द फर्स्ट पॅराग्राफ. सेकंड पॅराग्राफ, स्पीक अबाउट युअर विश टू जॉइन दिस स्पेसिफिक प्रोग्राम or course and your area of interest.
का हा प्रोग्राम आपण कोर्स जॉईन करतोय ते आणि आपला इंटरेस्ट सांगायचा आहे. आणि तिसऱ्या परिच्छेदामध्ये आपल्या हॉबीज आणि एक्स्ट्रा करिक्युलर ऍक्टिव्हिटीज ज्या आहेत त्या हे गोल्स स्ट्रेंथनिंग करण्याकरिता कशा उपयुक्त ठरतील ते आपल्याला या ठिकाणी लिहायचं. ओके. इन द फोर्थ पॅरेग्राफ mention your experience in this field or any internship or project you have done. Let's start the fourth paragraph of SOP. And what to mention? Mention means hint, उल्लेख करायचा आहे in the fourth paragraph. Your experience, आपला experience in this field or any internship, the position of a medical intern, त्या ठिकाणी काही केलेली इंटर्नशिप, सेवा, नोकरीच्या अगोदर केलेलं शिकाऊ काम म्हणूया आपण. इंटर्नशिप, प्रोजेक्ट यू हॅव डन. यू कैन स्टेट समथिंग विच मेक्स यू डिस्टिंक्ट फ्रॉम द अदर एप्लीकेंट्स. हमें उन जजेस को बताना है कि हाउ वी आर डिस्टिंक्ट फ्रॉम अदर्स. रिमेंबर वन ऑफ द फेमस कोट्स ऑफ शिव खेरा, अ मोटिवेशनल स्पीकर. Winners don't do different things, but they do each thing differently. विजेते वेगळ्या गोष्टी करीत नाहीत, परंतु ते प्रत्येक गोष्ट वेगळ्या पद्धतीने करतात. म्हणून डिस्टिंक्ट कसे आहात आपण हे आपल्याला आपल्या ऍप्लिकेशन्स मध्ये दाखवायचं आहे. इन द कॉन्क्लुडिंग पॅरेग्राफ, कॉन्क्लुडिंग, एंडिंग, लास्ट पॅरेग्राफ, स्टेट हाऊ ऍडमिशन टू धिस पर्टिक्युलर कोर्स युनिव्हर्सिटी वुड बी बेनिफिशियल टू यू and how you look at it from a long term career perspective. म्हणजे यामध्ये काय सांगायचं की हा जो कोर्स आहे तो कसा बेनिफिशियल होणार आहे, फायदेशीर, टू यू अँड हाऊ यू लुक ॲट इट फ्रॉम अ लॉंग टर्म करिअर पर्स्पेक्टिव्ह. याच्याकडे करिअरची पर्स्पेक्टिव्ह, दृष्टिकोनातून, आपल्या व्यावसायिक जीवनाच्या दृष्टिकोनातून कसं आपण पाहत आलेलो आहोत ते आपल्याला या ठिकाणी दाखवायचं आहे. ओके. राईट द पर्पज इन क्लिअर अँड लुसिड लँग्वेज. हे काय बघा महत्वाचे मुद्दे आहेत. हाऊ टू राईट दिस स्टेटमेंट ऑफ पर्पज इन क्लिअर अँड लुसिड लँग्वेज. लुसिड दॅट इज कॅन्डिड, स्पष्ट. डू नॉट मेक स्पेलिंग और कंस्ट्रक्शन मिस्टेक्स. Actually, spelling and construction mistakes, this hint or guidance is not only important for this question but for all questions. सर्वच प्रश्नांसाठी महत्वाचं आहे हे. स्पेलिंग आणि कन्स्ट्रक्शन्स मिस्टेक्स द्यायच्या नाहीत. यू शुड बी कन्व्हिन्सिंग. हाऊ शुड बी यू? कॉज टू बिलीव्ह फर्मली, खात्री वाटण्याजोगा. यू शुड बी कन्व्हिन्सिंग म्हणजे खात्री द्यायची आहे आपल्याला जजेसला. How I am distinct from the others. Show determination. Determination, that is decision, resolution, निर्णय in your career, because determination power plays a vital role. निर्णय शक्ती सुद्धा दिसली पाहिजे. Your purpose of choosing this particular course and university should be in accordance with your career. आपला उद्देश, त्यानंतर त्या कोर्स मध्ये शिकायच्या बाबी should be in accordance with, च्या अनुषंगाने, your career should be related with our career. करिअरशी संबंधित ते एकसूत्रता त्या ठिकाणी दिसली पाहिजे. रिमेंबर दॅट युअर पर्सनॅलिटी इज रिफ्लेक्टेड थ्रू दिस. व्हेरी व्हेरी इंपॉर्टंट. रिमेंबर दैट, याद रखो, योर पर्सनैलिटी, आपका व्यक्तिमत्व, इज रिफ्लेक्टेड थ्रू दिस, यहाँ प्रतीत होता है, यहाँ पे रिफ्लेक्ट होता है आपका व्यक्तिमत्व. हाईलाइट एन आउटस्टैंडिंग पार्ट, चित्तवेदक भाग, योर क्वालिटीज, लाइफ एक्सपीरियंसेस in such a way that your application should stand out from the rest. बार बार वही बात है, distinct, stand out from the rest, distinct, इतरांपेक्षा वेगळं कसं आहे. Highlight your qualities, life experiences in such a way that your application should stand out from the rest. हमारा application, हमारा SOP stand out from the rest, इतरांपेक्षा वेगळा कसा आहे हे स्पष्ट दिसलं पाहिजे. Look at the samples of SOPs given here, and 2 samples of SOPs have been given for your knowledge, for your study. Do you want to study it? Let's get started. Sample 1, statement of purpose. And here it is.
pursuing a course in mechanical engineering will enable me to progress in a field which started as a dream. यहाँ पे बच्चा है, ये बच्चा क्या करना चाहता है? बस एक मैकेनिकल इंजीनियर को एडमिशन लेना चाहता है, इसलिए उसने स्टेटमेंट ऑफ पर्पस लिखा है. और व्हाट डज ही से? ही सेज pursuing a course in mechanical engineering will enable me to progress that is fit, courage, dhairya in a field which started as a dream, because to start my career in mechanical engineer was my dream. The genesis of this dream was a personal experience. हे जे बीजे आहेत या स्वप्नाचे, that depends on personal experiences. At the age of 10, when I was 10 years old, the seeds were sown. We were on a road trip in my dad's car. Look, what does he say? He doesn't say our car, but he says we were on a road trip. सहलीवर चाललो होतो. In whose car? In my dad's car. Okay. Without any warning, the engine seized. The engine of the car seized. Seized, that is stopped, halted, थांबलंय. And with it, my dreams for an exciting holiday too. Look, as the engine ceased, my dreams of exciting holidays also stopped, also ceased. इंजिनही थांबलं आणि माझ्या त्या सुट्यांच्या दिवसांचे जे स्वप्न होते तेही थांबलं. My dad hopped out. Hopped means लंगडी घालणे. We can say here come out, उतरणे of the car and opened the bonnet. Bonnet, that is मोटारीच्या इंजिनवरचे झाकण, पुढचा जो भाग असतो ते ओपन केलं जातं, उघडलं जातं, because engine is there inside the bonnet. So he says that we were on the trip, engine stopped, my father hopped out and he opened the bonnet. I was right on his tail. I was right on his tail. Where was he? Tail. शेपटी सारखा मागे आहे. Watching him work on the engine, utterly fascinated. And father was working. He was doing something to this engine. And the son is there as a tail. Soon the car was up and running. Wow, wonderful. The car started running. I was in awe. Oh, that is mixed with fear and wonder. भीतीही आहे आणि आश्चर्यही आहे. I was in awe and admiration for my dad. स्वाभाविक आहे, एक प्रचंड प्रतिष्ठा, कुतूहल, सन्मान डॅड विषयी त्याला वाटायला लागलेला आहे. बिकॉज इंजिन स्टॉप, फादर हॉप्ड and started the engine. So I was in awe and admiration for my dad. I wanted to be just like him. This is very natural thing that most of the students want to be like their father if they are famous, if they are courageous, if they have proved their qualities. So I wanted to be just like him. My dad is an engineer and I knew the seed of engineering had just been planted deep in my core. Look, यहाँ पे क्या बात है? यहाँ पे बात ऐसे है कि बच्चा कहता है, ये राइटर कहता है एसओपी का, I wanted to be just like him. मैं उनके सरीका बनना चाहता हूँ. My dad is an engineer. He is an engineer and I knew the seed of engineering. मला या अभियांत्रिकी शाखेच्या बीज माहित आहेत. Had just been planted deep in my core. माझ्या कोर मध्ये, बॉडी मध्ये, गाभ्यामध्ये ते प्लांटेड झालेले आहेत. बीज घरातच मला ती बघायला मिळालेली आहेत. I am eager to exploit. Feat येथे पराक्रम होणे, शोषण असा अर्थ आहे. My hunger for the course of mechanical engineering and in particular automotive engineering. And so he says, I want to exploit my hunger. I want to fulfill my hunger. माझी भूक भागवायची आहे for the course of mechanical engineering. And particularly which engineering does he want to enter in? He wants to enter in automotive engineering. ऑटोमोटिव्ह म्हणजे मोटार गाड्यांच्या संदर्भातील जे इंजिनिअरिंग आहे त्याला त्याचा तेथे प्रवेश घ्यायचा आहे. ओव्हर द समर हॉलिडेज ऑफ 2017, 2017च्या उन्हाळ्याच्या सुट्यामध्ये I undertook an internship at a bus
and coach manufacturing factory in Pune. He also took an internship there as an apprentice. Apprentice, that is a person who is learning trade. शिकाऊ उमेदवार तो आहे. I had a team of highly qualified engineers to guide me. So he has taken experiences, apprenticeship also there at the garage, or you can say automotive company. The teamwork, झील, that is briskness, आवेश, उत्साह, and expertise, skill in a particular field, kaushalya displayed was an enormous learning point. Look, what did he show there? हे गुण अत्यंत महत्वाचे आहेत. The teamwork, झील, and expertise. He showed there an enormous learning point. The experience enriched my understanding. Reach means श्रीमंत. Enrich, समृद्ध करलाय. This experience, which experience? The experience which the boy has taken as an apprenticeship, where over the summer holidays of 2017 at a manufacturing factory in Pune. How was this internship? How was this experience? The experience enriched my understanding of how vehicles work. This is very important. आम्ही गाड्यावरती बसतोय. We learn how to drive. We pour the fuel in the tank and then we drive our motorcycles, our bikes, our cars. But we don't know how vehicles work. But for those students who want to enter in automotive engineer, that should be their quest, that to know how vehicles work. वाहनं कसे चालतात त्याचं अंडरस्टँडिंग त्याच्या त्या एक्सपिरियन्समुळे एनरिच झालेला आहे. दिस इंटर्नशिप gave me an insight. We have studied the fourth lesson in the first section. Big data, big insight. Insight, that is antardrushti. This internship which this boy has taken or completed at manufacturing factory in Pune. This internship gave me an insight into the day-to-day challenges faced by an engineer. इंजिनियरला च्या दैनंदिन जीवनामध्ये जे चॅलेंजेस फेस करावे लागतात त्याविषयीची एक अंतर्दृष्टी त्याच्या मनात निर्माण झालेली आहे. I also learned the basics of lathe and milling. Lathe, that is कामाचे यंत्र, and milling machine. Lathe, milling, ITI or engineering मध्ये हे महत्वाचे पार्ट्स आहेत. lathe and milling machine, and was able to make a bolt with threads on it. And with the help of basics of lathe and milling machine, he was able to make a bolt with threads. Threads आणि bolt त्या ठिकाणी त्याला तयार करता येतात. Utilizing these machining skills, I was able to make my own fidget spinner. Fidget spinner, these are automotive words. Okay. So with the help of his knowledge of lathe, milling, bolt and thread, he is able to make his own fidget spinner. स्वतःचा एक स्पिनर तो तयार त्या ठिकाणी त्याने केलेला आहे. I study in a school that lays great emphasis on co-curricular activities, especially sports. आता मी जेथे शिक्षण घेतोय त्या शिक्षण घेणाऱ्या संस्थेमध्ये, study in a school, I have been studying in that school where there is an emphasis, there is a focus on co-curricular activities. Co-curricular activities मध्ये तेथे फोकस आहे. Especially sports is focused there. I excelled in hockey and swimming. Hockey आणि swimming मध्ये मी excel आहे, वरचढ आहे. In hockey, I have been in the school A team right from the age of 7. As soon as I became 7 years old, I have been there in the team A of hockey of our school. This association with hockey has improved my hand-eye coordination. तुम्ही म्हणाले या हॉकीचा आणि ऑटोमोटिव्ह इंजिनिअरिंगचा काय संबंध आहे? तर hand-eye coordination. In hockey, we have to take that stick in our hand and we have to put our eye on those balls, isn't it? So there is hand-eye coordination. So he has learned that hand-eye coordination
in hockey, which is essential in engineering also. And my ability to stay focused in any given situation attributes essential for a successful engineer. म्हणजे फोकस्ड कसं राहायचं, फोकस, stay focused, abilities to stay focused, I have learned there in that hockey game. And so that situation, given situation attributes, तेथे ती देऊ करते आहे. म्हणजे पूरक जी कौशल्य आहेत हॉकीमधील, तीच कौशल्य इंजिनिअरिंग मध्ये सुद्धा पूरक ठरतायत. आउटसाइड ऑफ स्कूल आय पिक्ड अप द स्पोर्ट फॉर अ सक्सेसफुल इंजिनियर. आउटसाइड ऑफ स्कूल I picked up the sport of cricket, which initially began as a family outing. Outside the school, he also used to play cricket. Later on, I immersed myself in the sport. Immersed, that is deep in a liquid. विसर्जन केले myself in the sport. त्याचं विसर्जन केलं. Cricket has helped me build on my levels of concentration. In cricket, concentration is very important, and so that cricket has improved his level of concentration. Concentration comes out of a combination of confidence and hunger. ये concentration हर एक चीज में बहुत ही मायने रखता है. And please see this core sentence about the concentration. Concentration comes out of a combination of confidence and hunger. आत्मविश्वास आणि भूक. भूक मीन्स ज्ञानाची भूक, त्याच्यातनं ते कॉन्सन्ट्रेशन येत असतं. These are words that every engineer should live by. Have insatiable, that is impossible to satisfy, atrupt hunger to be the best in design, research and manufacturing of machines and their subsystems. बघा, हंगर आहे. हंगर कशी आहे? How is this hunger? Insatiable hunger. And which field's hunger is it? That is to be the best, to become the best. सर्वोत्कृष्ट व्हायचं आहे. Design, research and manufacturing of machines and their subsystems. डिझाईन करणं, रिसर्च करणं, आराखडा, संशोधन तयार करणं, मॅन्युफॅक्चरिंग ऑफ मशीन्स तयार करायचे आणि त्यांच्या सबसिस्टीम्स तयार करायचे आहे. तर यातील त्याची जी हंगर आहे दॅट इज इनसॅशिएबल. म्हणजे या पॅरेग्राफ मध्ये काय सांगितलेलं आहे SOPच्या रायटरनं की स्पोर्ट्स मध्ये मे बी हॉकी और मे बी क्रिकेट, ओके, हाऊ दीज थिंग्स हॅव बीन युजफुल इन दॅट मेकॅनिकल और ऑटोमोटिव्ह इंजिनिअरिंग. म्हणजे हे पूरक कसं आहे, म्हणजे हाऊ आय एम डिस्टिंक्ट फ्रॉम द अदर्स, हे सांगण्याचा प्रयत्न या ठिकाणी केलेला आहे. नाव सी प्लीज. We run a daily feeding program in our temples where everyone is welcome. We run, चालवतो, नॉट पळवतो. डेली फीडिंग प्रोग्राम इन आवर टेम्पल्स, आपल्या देवळांमध्ये. हम लंगर बोलते हैं शीख पंजाबी में उसको. तसा प्रत्येक ठिकाणी ते सप्ताह वगैरे, कीर्तन, जेवण वगैरे असतं. I have taken part in these services nearly every weekend. He has taken part in all those services. I have also taken part in several other community services. Community services मध्ये अनेक त्याने भाग घेतलेला आहे. Ventures, that is a risky journey, उपक्रम such as planting trees in a bid to reduce deforestation. Planting trees मध्ये सहभाग घेतलेला आहे. Deforestation, that is जंगलतोड reduce करण्याकरिता, कमी करण्याकरिता. I also participated in an epilepsy फेफरे walk in order to collect money to help in the treatment of people who can't afford the medical care required to the treat epilepsy. म्हणजे those people who are suffering from the disease epilepsy and they are unable to pay their medical bill. So this writer of SOP has also collected funds, raised fund for their treatments also. So he is an all-round person and he has tried to show it in a very superior way that he is different from the others, and his statement of purpose is also distinct from the others. I believe that I am a suitable candidate for the course since the subjects I have picked for my undergraduate course in mechanical engineering, namely physics and mathematics, have exposed me
to high levels of critical thinking. आता बाकीचंच नाही तर विषयांचंही महत्वाचं आहे आणि या इंजिनिअरिंग साठी मेकॅनिकल इंजिनिअरिंग साठी 2 subjects are important. Those are physics, पदार्थ विज्ञान, and mathematics, गणित. You can say mathematics and statistics, संख्याशास्त्र. And he says that due to this physics and mathematics, I have increased my critical thinking, because critical thinking is very must in physics and mathematics. And so the writer of SOP says that I have enhanced my critical thinking. Throughout high school, I have been a practical thinker. Thinker असायला पाहिजे thinker, but how should be the thinker? Practical thinker, not alone theoretical thinker. Practical thinker. My passion, that is mania, अतिशय आवड, प्रचंड जी आवड आहे, that is called as passion for physics, has helped my analytical skills. Look, his passion for physics have improved. It has improved his analytical skills. Mechanical engineers specifically apply fundamental maths and physics laws to find solutions of machines which we use every day. आणि मेकॅनिकल इंजिनिअरिंगचे जे फंडामेंटल्स आहे मॅथ्स आणि फिजिक्स मध्ये, तर ते एव्हरीडे जे सोल्युशन्स आहेत ते सोल्युशन्स सोडवण्यासाठी ते मदत करत आहेत. म्हणजे व्हॉट डिड ही वॉन्ट टू शो? ही वॉन्टेड टू शो दॅट हाऊ फिजिक्स अँड मॅथमॅटिक्स आर इम्पॉर्टंट इन इंजिनिअरिंग, मेकॅनिकल इंजिनिअरिंग, अँड हाऊ आय एम गुड इन बोथ द सब्जेक्ट्स. ओके, I believe that says UK is the ideal location, ideal place. My choice. UK, that is United Kingdom, England. England हे माझ्या स्टडीसाठी एक आयडियल लोकेशन, as it is known to have the best universities for engineering offering top notch facilities in research, design and manufacture. हे काय आहे तर top notch that is of the highest quality, उत्कृष्ट असं ठिकाण आहे, प्लेस आहे. Look, as it is known to have the best universities for engineering offering top-notch facilities in research, design and manufacture. Why UK is the best location for me to study mechanical engineering? Because it has been offering the facilities in research, संशोधनामध्ये, design आराखडे and manufactures आणि productions मध्ये अत्यंत महत्वाची भूमिका UK मध्ये निभावली जाते. So UK is the proper location for my further study. The UK has some of the greatest companies which pioneered. UK मध्ये काही greatest companies आहेत ज्यांनी काय केलं? Pioneer means aggressor. Automotive, relating to motor vehicles, engineering to what it is today. प्रचंड मोठ्या कंपन्या त्या ठिकाणी आहेत. फॉर एक्झाम्पल Aston Martin, Jaguar Land Rover, automotive manufacturing companies आहेत. I hope to secure admission that will provide me with the opportunity to fulfill my dreams. म्हणजे योगायोगानं नाही, ये मेरा सपना है, मुझे करना है. And UK is the ideal location for it because in UK there are the companies which focuses on research, design and manufacture. And examples of Aston Martin and Jaguar Land Rover have been also quoted by the applicant. सर्वच पद्धतीनं मेकॅनिकल इंजिनिअरिंग जे ऑटोमोटिव्ह इंजिनिअरिंग माझ्यासाठी अत्यंत महत्वाची आहे हे या SOP मधून दाखवलेलं आहे. बॅकग्राऊंडनेही त्याने सिद्ध केलेलं आहे. ओके, हिअर इज सॅम्पल 2 स्टेटमेंट ऑफ पर्पज. Sample 2 statement of purpose. Okay, let's see how is it, how it is. Ever since childhood, the functions of economy have fascinated me. ये दूसरा स्टेटमेंट ऑफ पर्पस है, दूसरे बच्चे ने लिखा हुआ है. ये इकोनॉमी के बारे में है. पहला जो था वो ऑटोमेटिव इंजीनियरिंग के बारे में था, क्योंकि ऑटोमेटिव इंजीनियरिंग उस बच्चे को करनी थी. यहाँ पे इकोनॉमी के बारे में है. नाउ सी, एवर सिंस चाइल्डहुड फंक्शंस ऑफ द इकोनॉमी हैव फॅसिनेटेड, दॅट इज मोहिनी. बालपणापासून मला हे जे इकॉनॉमी आहे, अर्थशास्त्र, त्याने मोहिनी घातलेली आहे. अँड यूज इकॉनॉमिक थिअरीज, चॅलेंजिंग फाइंड कनेक्शन्स बिटवीन इट्स डिफरंट सेक्टर्स बिकॉज इट इज व्हेरी चॅलेंजेबल टू इंटरकनेक्ट द रिलेशन्स अँड द ॲक्शन्स अँड रिॲक्शन्स
between various sectors of economy. But this writer of SOP says that I love and I could able to connect the different sectors of economy, and he tried different economic theories. वेगवेगळे आर्थिक सिद्धांत, अर्थशास्त्रीय सिद्धांत त्याने अंडरस्टँड केलेले आहेत, एन्जॉय केलेले आहेत, आणि ही चॅलेंज त्याने ऍक्सेप्ट केलेले आहेत, आणि कनेक्शन बिटवीन डिफरंट सेक्टर्स also he tried at his level best. I have been kept on divan by the way applied in everyday life. इथे तो कॅप्टिवेट झालेला आहे, प्रचंड त्याने स्वतःला कॅप्टिवेट त्याच्यात करून घेतलेला आहे. एव्हरीडे लाईफ मध्ये हा विषय किती महत्वाचा आहे. इन द मोस्ट बेसिक ऑफ वेज, फॉर एक्झाम्पल डिसाइडिंग व्हॉट ब्रँड ऑफ मिल्क टू बाय अँड हाऊ इट कॅन ऑल्सो इन्फ्लुअन्स समथिंग ॲज मेजर ॲज द एक्सचेंज रेट्स. म्हणजे विच टाईप ऑफ मिल्क शुड बाय, आणि त्याचा कसा परिणाम इतर गोष्टींवरती होईल, मार्केटवरती होईल, याचा त्याने अभ्यास केला. लिव्हिंग इन इंडिया, I am no stranger to economic problems like unemployment and poverty. What does he say? He says, living in India, भारतामध्ये राहिल्यामुळं, I am no stranger, मी stranger नाही, परका नाही, problems to economic difficulties like unemployment and जसं भारतात हे बेसिक आहे many ways. Unemployment म्हणजे बेकारी आणि poverty, this is not good thing. By increasing my knowledge in this subject, I hope to better understand these problems and find possible solutions. तो म्हणतोय की माझी इच्छा आहे की मला इन्क्रीज करायचं आहे त्यातलं नॉलेज, and better understand these problems and understand these problems of unemployment and poverty, problems of economy. Also, I find possible solutions. This is important. He wants to find out some solutions. And so he wanted to enter that course of economics. What is it? We'll see. Now see, I aspire to study economics principally. Economics हा त्याला principally major subject म्हणून अभ्यासायचा. Because of the diversity of both the subject and its diversity, विविधता आहे, application, and because I find it fascinating and challenging at the same time to study that economics. Fascinating करणारही आहेत आणि चॅलेंजिंग करणार आहे. हॅव्हिंग स्टडीड द सब्जेक्ट थ्रू आउट माय हायस्कूल, म्हणजे बघा हायस्कूल मध्येही आय हॅव स्टडीड दॅट इकॉनॉमिक्स. ही सेज, आय बिलीव्ह दॅट द पॉसिबल डेप्थ्स टू विच इट आर ऑलमोस्ट एंडलेस and the number of real life situations to which it is relevant is similarly vast. Look, what does he say? He says that I have studied that subject at the level of high school. And so he says that I know the depth that is khuli, at which the subject can be studied, and the situation where it can be applied is very vast. So almost all fields are associated with economy. So it is very vast and its depth is very low. In addition to keeping abreast that is equally barobarine with the world economy, I am also interested in studying the care that is vikshipta fields of economics, and I aspire mahatvakanksha to further study the ideas of behavioral economics and rational based on reason or logic yogya karanata decision making to contribute to improving our explanations of market events. Now see, market event, maybe share market, maybe gold market, maybe iron market, or maybe cement market. Okay, everything is depend on market, or maybe plot market or land market, zamin market. All these things are related with each other. एकमेकांशी संबंधित ते विषय आहेत. आणि म्हणून तो काय म्हणतोय बघा, I believe that the possible depths to which it may be studied are almost endless depth त्याची आहेत, and the number of real life situations to which it is relevant is similarly vast. रिअल लाईफच्या सिच्युएशन मध्ये ते जे रिलेटेड आहे ते क्षेत्र सुद्धा व्हास्ट आहे. इन ॲडिशन टू किपिंग अब्रेस्ट द वर्ल्ड इकॉनॉमीच्या सोबत आपण जायला पाहिजे ना. तो म्हणतोय की आय एम ऑल्सो मी इंटरेस्टेड आहे स्टडी करण्याचा. केअर फील्ड विक्षिप्त असे क्षेत्र आहे इकॉनॉमिकचे. आणि तो म्हणतो मी माझे ॲस्पायर ही आहे टू फर्दर स्टडी द आयडियाज ऑफ बिहेवियरल इकॉनॉमिक्स.
हे वागणुकीचं बिहेवियरल इकॉनॉमिक्स सुद्धा आहे, अर्थशास्त्र आहे. डिसिजन मेकिंगचाही मुद्दा त्या ठिकाणी आहे. टू कॉन्ट्रीब्यूट टू इम्प्रूव्हिंग अवर एक्सप्लेनेशन ऑफ मार्केट इव्हेंट्स. खरं तर हा जो इकॉनॉमिक्स हा जो विषय आहे, इट्स व्हेरी चॅलेंजिंग सब्जेक्ट आणि प्रत्येकाचा संबंध त्या इकॉनॉमिक्स सोबत आहे. घराचं जे बजेट आहे, व्हॉट टू बाय व्हॉट नॉट टू बाय डिपेंड्स ऑन बजेट, मीन्स डिपेंड्स ऑन इकॉनॉमी, means each and every person is associated with this topic. And this boy says that, this student says that, I have been studying this economics as a principal subject in my high school education. So he wants to take admission in the university for graduation at graduation level as economics as his principal subject. A book that really intrigued me is Thinking Fast and Slow by Daniel Kahneman and intensified my desire to delve deeper into the field. कोई किताब आदमी के ऊपर बहुत ही ज्यादा असर कर सकता है, एक किताब आदमी का जीवन बदल देता है. And he says that a book that really intrigued, that is aroused the curiosity, उत्सुकता वाढवली. What is the name of that book? Thinking Fast and Slow. And who is the author of this Thinking Fast and Slow? Daniel Kahneman. And intensified, made more intense, तीव्र केलं my desire to delve, to study deeper into the field. Look, he was good in economics at his high school level, but as soon as he read the book Thinking Fast and Slow by Daniel Kahneman, that book turned him at the deeper level of economics. To further understand the practical applications of economics, I interned at an auditing firm. तो म्हणतोय की या प्रॅक्टिकल ऍप्लिकेशन इकॉनॉमिक्सचं समजण्याकरिता मी काय केलंय, आय इंटर्न स्थानबद्ध ऍट अन ऑडिटिंग फर्म मध्ये मी मला स्थानबद्ध केलं. दिस हेल्प मी रिअलाइज हाऊ इकॉनॉमिक्स and finance play a key role in the running of businesses. Yes, very good. In the running of businesses, in the running of school, in the running of house, in the running of society, in the running of state or country, everywhere. It is very important. Finance, paisa, very important. A key role. Finance play a key role there. My subject choice of economics and accounts through junior college has helped me grasp analytical concepts. Look, he has also taken his economics and accounts at his junior college. It means that he must be from commerce background. Okay, analytical concepts. But in new education policy 2020, there are no compartments like arts, commerce, science. Okay, 3 multiple exit points and multiple entry points. Okay. So my subject choice of economics and accounts through junior college has helped me grasp analytical concepts. Analytical पृथक्करण करणाऱ्या संज्ञा at a blistering pace. Blistering, अत्यंत कठोर. And I believe I am well equipped to face the challenge of studying economics at degree level. Economicsच्या डिग्री लेवलला त्याला ऍडमिशन घ्यायचंय म्हणून हा सर्व खटाटोप तो या ठिकाणी लिहितोय SOP मध्ये. आणि तो म्हणतोय की आय एम रेडी, आय एम वेल इक्विप्ड. I have completed almost all pre-education of economics. So he says I am well equipped for studying economics at degree level. I am aware that economics is strongly related to maths and for that reason I have studied more rigorous topics. तो म्हणतोय की economics हे maths शी related आहे, संबंधित आहे आणि मी more rigorous topics त्या ठिकाणी rigorous, rough, fierce, कठोर या ठिकाणी उच्च दर्जाचे म्हणूया that I will further develop at the university level including calculus and statistics modules. तो म्हणतो की I have studied economics at high school level, I have studied economics at junior college level and I want to complete my degree education in economics. And he also assures that at university level I will complete my calculus and statistics modules study. तेथे मी माझा रिगरस स्टडी करेल असं या ठिकाणी हा SOPचा रायटर सांगतो आहे. ओके, वन ऑफ द एक्स्ट्रा करिक्युलर ऍक्टिव्हिटीज
that opened me to a whole new perspective on world economy was the Indian Model United Nations Conference, in which I was the press corps writer assigned to the economic committee. म्हणजे आणखी कारण काय आहे? Why do I want to enter to complete my graduation in economics? It is because one of the extracurricular that is अभ्यासक्रमेतर activities that opened me to a whole new perspective, हा नवीन पर्स्पेक्टिव्ह, ॲटिट्यूड, दृष्टिकोन, पॉइंट ऑफ व्ह्यू माझ्यात का आला on world economy was the Indian Model United Nations Conference. Conference was there. Conference that is a formal meeting for discussion. एक परिषद होती, इंडियन मॉडेल युनायटेड नेशन्स कॉन्फरन्स. आणि त्याने काय केलं? इन विच आय वॉज द प्रेस कॉप्स रायटर. आय वॉज द रायटर फॉर द प्रेस कॉप्स. आय मीन्स हू? द ऑथर ऑफ दिस SOP असाइन टू द इकॉनॉमिक कमिटी. इकॉनॉमिक कमिटीचे संबंधित असणाऱ्या प्रेस कॉपचा तो रायटर आहे. म्हणजे बारीक सारी गोष्टींवरती त्याचं लक्ष आहे. दिस हॅज हेल्प्ड मी अंडरस्टँड द इंट्रिकसीज, कॉम्प्लिकेशन्स, गुंतागुंत ऑफ वर्ल्ड इकॉनॉमी. प्रचंड कॉम्प्लिकेशन्सचा हा मुद्दा आहे. बट ही गॉट अन अपॉर्च्युनिटी टू बी रायटर देअर ॲट मॉडेल युनायटेड नेशन्स कॉन्फरन्स, अँड ड्यू टू दॅट ही कुड अंडरस्टँड द कॉम्प्लिकेशन्स ऑफ द वर्ल्ड इकॉनॉमी, given me a chance to discuss and puzzle over economic issues, and challenged me to think in ways I have never before. Because of this conference, he got the new perspective. He thought over the new issues and new challenges never before. ज्या इश्यूज वरती आणि चॅलेंजेस वरती कधीही बोलण्याचा प्रसंग आला नव्हता, असे चॅलेंजेस मध्ये त्याला बोलण्याचा प्रसंग या ठिकाणी आलेला आहे, अभ्यासाचा प्रसंग आलेला आहे. Okay, now see, my passion for writing led me to secure the position of sub-editor of the school magazine committee, where I reviewed and edited essays to be published. Now see, again there was passion of writing, and because of his passion of writing, he could secure that is fixed, सुरक्षित केली होती त्याने. What? The position. Which position? Sub-editor, उपसंपादक of the school magazine committee. There was the school magazine committee in his school, and he was appointed as the sub-editor there because of his passion of writing. And there he review, formal assessment, पुनरावलोकन, and edit, prepare for publication, संपादित केले, essays to be published. जे essays येतात ते रिव्ह्यू करावं लागतात, एडिट करावं लागतात to the sub-editor and the editor, and then after it gets published in those specific magazines or books. I was selected a students' council representative. विद्यार्थी परिषदेचा तो प्रमुख आहे, प्रतिनिधी आहे. And my duties involved acting as an interface, that is a point where two systems meet and interact. मग त्याला इंटरफेस करावं लागतं दोन्ही सिस्टीमशी, बिटवीन द स्टुडंट्स अँड द बोर्ड ऑफ गव्हर्नर्स. राज्यपाल मंडळ, तिथे स्थानिक मंडळ असणार आहे. म्हणजे बोर्ड ऑफ गव्हर्नर्स आणि स्टुडंट्स मध्ये तो इंटरफेस करतोय. म्हणजे दोन्हींचा तो कनेक्ट द डॉट्स, कनेक्टिंग पॉइंट्स तो त्या ठिकाणी आहे. पुटिंग फॉर द इश्यूज फेस्ड बाय स्टुडंट्स अँड वर्किंग टुवर्ड सोल्युशन्स फॉर देम. म्हणजे नॉट ओनली टू पुट फॉरवर्ड द इश्यूज ऑफ द स्टुडंट्स, problems of the students, but also to find out the solutions for them. I also took part in the Youth Icon Awards. Versatile personality, all-rounder personality आहे. Youth Icon Awards मध्ये सहभाग घेतला. I was identified as an important member of my group and performed the task of successfully guiding my team through many expeditions. मोहीम, अनेक मोहिमामध्ये त्याने त्याच्या टीमला गाईड केलेला आहे. म्हणजे इकॉनॉमिक्स म्हणजे नॉट जस्ट पुस्तकी किडा, not bookworm. Okay, he's the all-rounder person. Studied, yes, at high school level, junior level, but also working at different levels also. Working as an interface between the students and the committees. This is very important. Okay. I enjoy playing badminton as often as I can. Look, badminton. He's good at badminton. Badminton has taught me a vital lesson to face the consequences of a poor shot. Badminton ने मला शिकवलं consequences that is results, परिणाम of a poor shot. I have learned not to dwell on म्हणजे राहणारे, तिथेच राहणारे,
my mistakes, but to accept them and move on, because the most important shot in badminton is the next one. हालांकि ये बैडमिंटन के बारे में भी नहीं है, पूरे लाइफ के बारे में है। अगर कोई गलती होती है तो उसके ऊपर ज्यादा देर तक न ठहरते हुए आगे देखना चाहिए। And the game of badminton also teaches us the same thing, not to dwell on the mistakes, not to dwell on the bad shots, but to accept it. गलती हुई है, बस उसका स्वीकार करो, and to move on, to see forward and to progress further. That is very important one. And this badminton, the game of badminton has taught me that one. I'm an amateur, that is Haushi, guitarist. He is good in badminton and he is also amateur guitarist. He plays guitar. Music helps me relax and unwind. विश्रांती घेणे हे असायला पाहिजे. म्हणजे बघा, he is good in badminton and he is also good in guitarist. Very important. Really all-round personality. I firmly believe that the analytical tools from the fields of economics and mathematics are essential for a deep understanding of the world. अगर हमें वर्ल्ड को डीप अंडरस्टैंड करना है, गहरे तौर पर समझना है, तो what are the analytical tools? The analytical tools are from the fields of economics and mathematics are very essential. ये जो tools है, उपकरण साधन बहुत ही महत्वपूर्ण है. I know that the universities in Delhi with their fantastic economics departments can help me realize my dream of simplifying the complexity behind economic situations. म्हणजे याला कुठे ऍडमिशन घ्यायचं आहे, तर याची युनिव्हर्सिटी कुठे आहे? जसं मागच्या SOP मध्ये आपण बघितलं होतं की UK इज द बेस्ट लोकेशन, म्हणजे त्याला UK मध्ये घ्यायचं आहे. याला कुठे घ्यायचं आहे? वेअर डज दिस रायटर ऑफ SOP want to take his admission? Yes, universities in Delhi. मीन्स दिल्ली स्थित विद्यापीठात त्याला ऍडमिशन घ्यायचं आहे. म्हणून तो काय म्हणतो, I know that the universities in Delhi with their fantastic economics departments can help me. Fantastic economic departments are there in the universities of Delhi and that can help me realize, clear up, explain, स्पष्ट करणे my dream of simplifying the complexity behind economic situations. इकॉनॉमिक्स मध्ये ऍडमिशन कशाला घ्यायचं? तर स्वतःची इकॉनॉमी स्ट्रॉंग करण्यासाठीच नव्हे. ओके, दॅट मे बी वन ऑफ द पॉइंट्स, तो त्यातला पॉइंट असेल, परंतु व्हॉट डज ही वॉन्ट? ही वॉन्ट्स टू सिम्प्लिफाय द कॉम्प्लेक्सिटी. गुंतागुंत सरळ करायची आहे बिहाइंड इकॉनॉमिक सिच्युएशन्स. या इकॉनॉमिक सिच्युएशन्स मध्ये कॉम्प्लेक्सिटी, रुपया कसा येतो, कसा जातो, व्हॉट इज GDP, ग्रॉस डोमेस्टिक प्रोडक्ट कसा आहे, काय आहे, एटसेट्रा एटसेट्रा. In each and every year the budget is to be put in the legislative assembly, legislative council as well as in the parliament, and how is it? That is very big issue and very complicated issues, and so the author of this SOP wants to simplify the complexity behind economic situations. Very good. काय मित्र हो, आवडलाय ना व्हिडिओ? पुन्हा पुन्हा पहा, एक बार नहीं बार बार देखो, तभी तो समझ में आएगा. कारण रिपिटिशन इज द की ऑफ मास्टरी. आणि मला माहिती की तुम्ही अत्यंत प्रामाणिक आहात, ऑनेस्ट आहात, सिन्सिअर आहात, स्टडियस आहात. सो यू डिडंट स्किप द व्हिडिओ, यू हॅव वॉच्ड टिल द एंड ऑफ द व्हिडिओ. सो आय, Dr. Gaikwad, thank you very much for watching the complete video. Thank you.